इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत। सुरुवातीच्या दोन्ही मॅच मध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी निहाल यांची आपण पाहिली आहे आणि पाहूया या मॅच मध्ये ते कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतील। तर तितकाच मातब्बर बॅटर शेरू लोहार, राहुल लोहार इथे बॅटिंगसाठी आहे। एक तंत्रशुद्ध बॅटर म्हणून त्याची एक चांगली ओळख आहे। तर दुसऱ्या बाजूला इन फॉर्म बॅटिंग ज्याची आपण आज दिवसभरामध्ये पाहिली आहे, आदित्य जाधव, म्हणजे दोन डावखुरे शैलीचे जे बॅटर आहेत त्यांची संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये चर्चा आहे। जे पुण्यनगरीतून आपण खेळताना पाहिले त्यामध्ये महेश नानगोडे आणि आदित्य जाधव या नावाची चर्चा केली जाते। मॅचला सुरुवात, पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक तिथे आपण पाहतोय। आकाश काळे तैनात, झेल तिथे टिपला जाईल आणि पहिल्या चेंडूवरती शेरू लोहार इथे होतील बाद। पहिला बॅटर 0 या धावसंख्येवरती, बॅक टू द पॅव्हेलियन। धन्यवाद टीचर। मी प्रहार 11 संघाचे सर्वेसर्वा सचिन ढवळे सरांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या। संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला इथे सन्मानित केले जात आहे। पुणे जिल्हा नियामक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय सचिन ढवळे सर, सचिन ढवळे रिजनिंग अकॅडमी, मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे सर्वेसर्वा, स्पर्धा परीक्षांची जी तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम सचिन ढवळे सर प्रामुख्याने करतात। कित्येक IPS ऑफिसर, कित्येक तलाठी, कित्येक गव्हर्नमेंट सर्वंट सरांनी घडवलेत आणि अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण मुळशी करंडकामध्ये या मैदानामध्ये संपन्न करतोय। मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय हरिभाऊ पाडाळी यांच्या शुभ हस्ते सचिन ढवळे सरांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। धन्यवाद सर, आपण या मैदानामध्ये खेळण्यासाठी आलात आणि मुळशी करंडकामध्ये आपली टीम इथे उतरवली त्याबद्दल आपल्या आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक असे आभार। धन्यवाद। मॅचकडे आपण लगेचच वळतोय। 2 धावा झाल्यात, एक बॅटर इथे बाद आहे। पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे। शेरू लोहार बाद झाल्यानंतर नवीन बॅटर अमित तांबे हे देखील तितकेच मातब्बर बॅटर आहेत। इथे देखील वेगात बॅट फिरवली गेली परंतु गोलंदाजाचा वेग अति आहे। टप्पा पडल्यानंतर अगदी गुलीगत चेंडू सरळ यष्टीरक्षक ऋषी जोरी सरांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। या मैदानामध्ये गोलंदाजी करणं म्हणावं तसं सोपं नाहीये, परंतु काही गोलंदाज आहेत त्यामध्ये निहाल तुसामत असू द्यात, विश्वजीत ठाकूर असू द्यात, आज दिवसभरामध्ये कमालीची गोलंदाजी आणि सर्वात वरती नाव असेल ते समीर जगताप यांचं देखील। इथे देखील आडव्या बॅटचा वापर केलाय, ऑन साईडला चेंडू खेळलाय, शुभम तिथे तैनात आहेत, सिंगल प्राप्त केली जाईल। चांगलं क्षेत्ररक्षण आहे, दोन्ही टीम तशाच तुल्यबळ आहेत, ताकदवान आहेत आणि दोन्ही संघांमध्ये तितकेच चांगले मातब्बर खेळाडू देखील आहेत। निहाल तुसामत मिस्टर MPL म्हणून या खेळाडूची एक चांगली ओळख आहे। पुन्हा एकदा सिंगल, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होती ती 4, एक बॅटर बाद, 4 धावा। संयम इथे पाहायला मिळतोय कारण पहिल्या आघाडीचा बॅटर स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर इथे थोडासा वेळ स्वतःसाठी देणं देखील गरजेचं आहे आणि दोन्ही बॅटर तेच करतायत। एक एक धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते, क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय। पुढचा चेंडू निहाल यांचा, इथे अकुटप्प्याचा चेंडू आहे, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फटका फसतोय आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये निहाल इथे झेल टिपतील। अजून एका विकेटचं पतन, अमित तांबे इथे होतील झेल बाद। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 या धावसंख्येवरती 2 बॅटर इथे बाद होत आहेत। शेरू लोहार बरोबरच अमित तांबे या मॅच मध्ये काहीसे अयशस्वी ठरतात, परंतु बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलातील एक विस्फोटक
असे बॅटर, त्याचबरोबर भारतीय रग्बी संघाचं देखील प्रतिनिधित्व ज्यांनी केलं आहे ते पप्पू तोडकर इथे मैदानामध्ये येत आहेत. आदित्य जाधव ज्यांच्या बॅटमधून आपण पहिल्या मॅचमध्येच पाहिलं असेल, एक मोठी इनिंग त्यांनी पेश केली. 44 धावेंवरती ते नाबाद होते. एक चांगली बॅटिंग त्यांची आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिली आणि त्याच बॅटिंगची गरज आता संघाला आहे. पहिलं षटक 4च धावा आल्यात, 2 बॅटर बाद आहेत. आदित्य जाधव यांच्यावरची जबाबदारी वाढत चालली आहे. तर गोलंदाजी मार्गवरती तितकाच हुशार गोलंदाज, मिस्ट्री गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं, समीर जगताप इथे गोलंदाजी मार्गवरती आहे. या गोलंदाजांनी या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक आणि त्यामध्ये देखील एक विकेट प्राप्त केली. तो गोलंदाज पुन्हा एकदा इथे आमंत्रित केला जातोय. तर आदित्य जाधव यांनी देखील एक चांगली इनिंग पेश केली आहे. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट. आता कोण बाजी मारेल आणि कोण कोणावरती इथे हवी होईल. पहिला चेंडू इथे बॅटवर तुंब्रश आणि विकेटचं पतन. मोठा मासा इथे गळाला लागतोय. आदित्य जाधव इथे होतील झेलबाद. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलं ना, त्याच पद्धतीने इथे गोलंदाजी साकारली गेली आणि अलगद आदित्य जाधव त्या क्षेत्ररक्षणाच्या जाळ्यात अडकला गेला. तिसऱ्या विकेटचं पतन. तिसरा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक 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 टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवरती समीर जगताप यांनी मिळवलेलं यश आणि प्रतिस्पर्धी संघाचा जो हुकमी बॅटर आहे त्या बॅटरला अडकवण्याचं काम केलंय. नवीन बॅटर त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत कुणाल खोंड. या देखील खेळाडूला आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे, कशा पद्धतीने त्यांची बॅटिंग असते. तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून या खेळाडूला आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलं, ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना देखील पाहिलं. परंतु हा फॉर्मॅट वेगळा आहे, हा रबर बॉलचा फॉर्मॅट आहे. यामध्ये तुम्हाला सरावाची आणि अनुभवाची देखील गरज असते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत, बॉलला फोर्स केलंय लॉंग ऑफच्या दिशेने. शुभम शेळके त्या ठिकाणी तैनात. सिंगल इथे प्राप्त केली जाईल. एका धावेने इथे आपला अकाउंट ओपन केलंय. तर धावसंख्येमध्ये देखील 1ची वाढ. धावसंख्या होते 5. 5 धावा आतापर्यंत झाल्यात. 3 बॅटर इथे बाद आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यानंतर जो बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो निर्णय इथे कुठेतरी फसतोय की काय. टॉस जिंकल्यानंतर प्रामुख्याने बॅटिंगचा घेतलेला निर्णय. प्रशांत गायकवाड यांचा आघाडीचे 3 बॅटर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले, परंतु अजूनही ती संधी आहे आणि अजूनही तसे बॅटर आहेत. स्वतः प्रशांत गायकवाड देखील एक बिग हिटर म्हणून त्यांची ओळख आहे. ते अजूनही डगआउटमध्ये आहेत. नुकतंच यांचं शुभागमन होतंय. हरी जाधव यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. द रील बॉय म्हणून त्यांची एक ओळख आहे. उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. पहिला चेंडू पप्पू तोडकर यांच्यासाठी. एका हातानेच बॉल इथे सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क इथे होत नाहीये. पप्पू तोडकर या देखील खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. एक बिग हिटर म्हणून त्याची देखील एक ओळख आहे. फिट आणि सर्वात हिट म्हणून खेळाडू या खेळाडूला ओळखलं जातं. हडपसर भागातील खेळाडू आहेत, पोलीस दलात कार्यरत आहेत. रब्बीचं देखील एक मोठा खेळाडू आहे. भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. 100 मीटरच्या स्प्रिंटमध्ये देखील अव्वल नंबरचा खेळाडू आहे. इथे रबर बॉलची स्पर्धा खेळण्यासाठी आली आहेत मुळशी करंडक आणि का आले त्याचं उत्तर दुसऱ्या चेंडूवरती दिलंय. बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. 1 बाउन्स घेत जातोय चेंडू. सीमारेषा पार येईल चौकार 4 धावेंसाठी. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते आणि या फटक्यांसाठीच पप्पू तोडकर यांना इथे आमंत्रित केलंय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू इथे हाताळला गेला. दिशा मला वाटतं भरकटली जाते. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. 5+1 म्हणजे आताचे एकूण 2 धावा मिळत आहेत. अतिरिक्त धाव आणि एखादा मोठा फटका आल्यानंतर स्वाभाविकच आहे, जितका चांगला गोलंदाज असला तरी देखील आपल्या लाईन आणि लेंथ मध्ये काहीसा बदल करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्येच ही अवांतर धाव देखील जोडली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये इथे प्रवेश करते. 11 धावा झाल्यात.
3 बॅटर बाद आहे. दुसरं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू समीर यांचा कुणाल यांच्यासाठी बॅकफुटला गेलेत आणि त्यानंतर स्लॉट मधला चेंडू पाठवून दिलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धावा. धन्यवाद. 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 17. समीर यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. पुन्हा एकदा फुल टॉस, परंतु म्हणावा तसा बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. एक धाव त्या दरम्यान मिळेल. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. ललित तिथे तैनात आहेत. स्ट्राईक एंडला अगदी सुरेख अशी फेकी करतायत. सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 18. 2 षटकांचा खेळ पाहता पाहता संपुष्टात आलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती टिंगरे सरकार ग्रुप 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. पहिल्या षटकामध्ये निहाल यांनी केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी. समीर यांनी पहिल्या चेंडूवरती आदित्य जाधव सारखा बॅटर बाद केला, परंतु कुणाल खोंड आणि पप्पू तोडकर या जोडीने मात्र तोडफोड केली आहे आणि धावसंख्या जवळपास 18 पर्यंत घेऊन गेलेत. कुणाल खोंड या खेळाडूकडे देखील प्रामुख्याने क्रिकेट जगताचं फार मोठं लक्ष असतं. पप्पू तोडकर देखील टेनिस बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट मधले ही तफावत आता मात्र दूर करण्याचा प्रयत्न हे दोन्ही बॅटर करतायत. कुणाल खोंड यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. एक महत्वाची सूचना आहे. जे संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालेत, आपण इनिंग ब्रेकमध्ये या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर जे सेमीफायनलचे ड्रॉ आहेत ना ते लाईव्ह करणार आहोत. त्यामुळे ज्या टीम क्वालिफाय झाल्यात त्या टीमांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपण मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. म्हणजे मुळशीचे 3 आहेत आणि ओपन गटातील जो विनर म्हणून एक चिठ्ठी टाकणार आहे आणि त्या पद्धतीने लॉट्स इथे केले जातील. आयोजकांनी ही सूचना दिली आहे, सूचनेचं पालन करा. अन्यथा इथे कोणी नाही आलं तर लॉट्स केले जातील आणि त्या पद्धतीने सेमीफायनलचे मॅचेस खेळवल्या जातील. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये सुरू होत आहे. तिसरं गोलंदाजी मार्कवरती धनंजय भिंताडे यांना आमंत्रित केलंय. पहिला चेंडू डाव्या इष्टीला इथे उडवण्याचा प्रयत्न. मला वाटतं बॅटर शफल झाले त्यामुळे धनंजय यांचा मोह डाव्या यष्टीला उडवण्याचा होता, परंतु दिशा हलकीशी बदलली आणि त्याचमुळे इथे वाईट बॉल येतोय. वाईट +1. आत्ताच्या 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 20. बघा, मुळशीच्या ज्या 3 टीम बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झाल्यात त्यांना एक संधी आहे की आज ओपन गटामध्ये जे खेळाडू खेळलेत त्यांना वगळता तुम्ही कुठलेही ऑल इंडियाचे खुल्या गटातील खेळाडू तुमच्या संघामध्ये त्यांचा समाविष्ट करू शकता. इथे देखील फुल टॉस. पप्पू तोडकर यांची बॅट मला वाटतं वेगात फिरवली गेली, परंतु बॉल काहीसा उशिराने आला. कित्येक वेळेस तुम्ही पाहिलं असेल की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यावेळेस मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात त्यावेळेस मातोश्री 11 हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. त्यामध्ये पप्पू तोडकर, कुणाल खोंड, धनंजय भिंताडे, बबलू पाटील हे खेळाडू एकाच संघामध्ये खेळतात. परंतु हे रबल बॉलचं क्रिकेट आहे आणि सातत्याने धनंजय भिंताडे हमराज मृत्युंजय या संघामध्ये खेळतात, तर कुणाल खोंड आणि पप्पू तोडकर आज मात्र भरतदादा टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली टिंगरे सरकार ग्रुप या संघामध्ये खेळत आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव त्या दरम्यान लेगबाय स्वरूपाची मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा झाल्यात. या ठिकाणी अजून एक व्यक्तिमत्व, क्रिकेट वेड व्यक्तिमत्व सातत्याने ज्यांच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंना मार्गदर्शन केलं जातं ते मुळशी तालुका शिवसेना विभाग प्रमुख माननीय संतोषांना जोरी यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत मुळशी करंडक 2025 मध्ये. मान्यवरांची उपस्थिती हळूहळू होते कारण आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवशी त्यांना इथे आमंत्रित केलं आणि आपल्या विनंतीला मान देऊन ते देखील इथे दाखल झालेले आहेत. 1 बाउन्स आणि प्लस इथे व्हाईट बॉलचा देखील इशारा आहे. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. पुढचा चेंडू
इथे फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. जेव्हा फुल टॉस चेंडू मिळतो ना त्याला धाडलंच जातं सीमारेषेच्या पलीकडे. पप्पू तोडकर यांच्या बॅट मधून येतोय फार लांबवरचा षटकार, 6 धावा. धन्यवाद. या षटकारानंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ धावसंख्या होते ती 29 धावा. 29 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2 ओव्हर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 4 षटकांची मॅच आहे. तिसरा षटक आहे. पप्पू तोडकर यांच्या बॅटमधून षटकार आलाय. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय. चेंडूने उंची तर घेतली आहे आणि बरोबर लांबी गाठली जाईल का, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि त्याचमुळे आपण पाहतोय इथे पप्पू तोडकर होतील झेलबाद. सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. शुभम शेळके कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. पप्पू तोडकर नावाचं वादळ इथे शमवलं जात आहे. 29 या धावसंख्येवरती चौथ्या विकेटचं पतन. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. डीजे दशरथ यांच्या माध्यमातून देखील गेले 3 दिवस आपण चांगली गाणी ऐकतोय. त्यांचं देखील योगदान या स्पर्धेदरम्यान फार मोठं आहे. मूर्ती लहान आहे परंतु त्यांची गाणी वाजवण्याची जी शैली आहे ती फार महान आहे. दशरथ आपलं देखील मनपूर्वक असे आभार. मुळशी करंडक 2025 मध्ये. नवीन बॅटर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे प्रशांत गायकवाड इथे मैदानामध्ये येत आहेत, ज्यांच्या माध्यमातून देखील मोठ्या स्पर्धा त्यांचे आयोजन केलं जातं. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधील पुण्यनगरीमधील एक मोठी स्पर्धा आईश्री चषक, या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत आणि महाराष्ट्र दलात पोलीस दलात देखील ते कार्यरत. हा चेंडू मात्र उसळी घेतोय. सरळ शरीराचा भेद, निर्धाव चेंडूची सांगता. षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात टिंगरे सरकार ग्रुप 29 धावा. पप्पू तोडकर एक षटकार एक चौकार मारून इथे डगआउटच्या दिशेने गेले. चांगला फटका सजवला होता परंतु चेंडूने उंची जास्त गाठली आणि लांबी मात्र गाठता आली नाही. रबर बॉल आहे, थोडासा हलकाच असतो आणि त्याला हवेचा वेग चिरत असताना तिथे पलीकडे धाडणं म्हणजे फार ताकदीचं काम आहे. ताकद थोडीशी कमी पडली आणि हवेची साथ तिथे मिळाली नाही आणि त्यामुळे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला परत आतमध्ये आला की काय आणि त्यामध्ये पप्पू तोडकर बाद देखील झालेत. सूरजजी गांजणे यांच्या माध्यमातूनही साऊंड सिस्टीम आपल्याला लाभलेली आहे आणि डीजे दशरथ आपल्यापर्यंत चांगले संगीत देखील घेऊन येतात, त्याबद्दल दोघांचेही मनपूर्वक आभार. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय वासिक शेख. कित्येक स्पर्धेमध्ये या देखील खेळाडूला ॲज अ आयकॉन आपण खेळताना पाहिलंय. पुणे जिल्ह्यातील एक नावाजलेला खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने केली जाते आणि इथे ते गोलंदाजीसाठी देखील आमंत्रित केले जातात. या मॅच मधील विजेता संघ लगेच पुढच्या मॅच मध्ये संविधान ग्रुप डॉन 11 या संघाबरोबर क्वार्टर फायनलची मॅच खेळेल आणि त्यांच्यामध्ये जो जिंकेल तो संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होईल. पहिला चेंडू खुलवट टप्प्याचा खोदून तर काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने मयूर कारंडे तिथे तैनात आहेत. सिंगल वेगवान घेतली आहे आणि एकाच धावेवरती इथे समाधान आहे. चांगल्या संघाची बांधणी ऋषी जोरी सरांच्या माध्यमातून सातत्याने केली जाते. ऋषी जोरी सर, त्याचबरोबर आपण पाहिलं तर समीर जगताप, आकाश काळे, त्याचबरोबर मयूर कारंडे, शुभम शेळके, त्याचबरोबर महेश नानगुडे, निहाल तुसामत, त्याचबरोबर आपण पाहिलं तर धनंजय भिंताडे, वासिक शेख. इथे देखील काहीशी उसळी घेणारा चेंडू आहे. अतिरिक्त उसळी इथे चेंडूने घेतली आहे परंतु इथे फर्स्ट बाउन्सचा इशारा केलाय. वासिक शेख आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत आहेत. जितका उंच गोलंदाजांना तितकीच उसळी जास्त मिळते आणि त्याचा ते फायदा देखील घेत आहेत. रबर बॉलला अतिरिक्त उसळी देखील असते आणि त्याचबरोबर अतिरिक्त उसळी घेणारी गोलंदाजी सातत्याने वासिक शेख आपल्या गोलंदाजीमध्ये करतायत.
30 धावा झाल्यात. अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. संघनायक स्वतः स्ट्राईकला सज्ज आहेत. इथे देखील भन्नाट वेगामध्ये चेंडू हाताळलाय. अतिरिक्त उसळी आहे. इथे मात्र पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. अनिल माळी सर कळवतायत इथे बॅटरच्या डोक्यावरून चेंडू मार्गस्थ झालाय. सेकंड बाउन्सरचा इथे वापर केलाय. इथे वाईड बॉल आहे. सेकंड बाउन्सर आहे. आता जर का बाउन्सरचा वापर केला तर तिथे वाईड बॉल नसून तुम्हाला नो बॉल कळवला जाईल. 2 बाउन्सर अलाउड आहे. तेच पंचांनी कळवलंय. धावसंख्येत अतिरिक्तेने वाढ. 31 धावा. परंतु हा स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू पाठवून दिलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. हाय अँड हँडसम षटकार. 6 धावा. प्रशांत गायकवाड यांच्या बॅटमधून देखील एक मोठा फटका येतोय आणि संघनायक पद कशा पद्धतीने भूषवायचं हे त्यांना ठाऊक देखील आहे. अष्टपैलू खेळाडूमधून त्यांची वर्णी लागते. गोलंदाज देखील आहेत, फलंदाज देखील आहेत. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील खेळलं जातं. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, रबर बॉल क्रिकेट असू द्या, तर पुणे पोलीस या संघाचं प्रतिनिधित्व लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील त्यांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शफल तर झाले. 1 धाव तर त्या दरम्यान मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू अडवला जाईल. वन हँड पिकअप फेकी केली आहे, परंतु बॅकअप तिथे कुठेतरी फसतोय आणि त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. एका बाजूने कुणाल खोंड फिट अँड फाईन आहे. त्याचबरोबर प्रशांत गायकवाड महाराष्ट्र पोलीस दलात आहेत. तेवढा फिटनेस त्यांना राखावा देखील लागतो आणि तोच फिटनेस आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 39 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याला वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या दरम्यान इथे झेल तर टिपलाय, परंतु पंचांचा कॉल आहे. यस, पंचांचा कॉल आहे. इथे बाउन्सर आहे की नाही त्याची पडताळणी केली जाईल. हा पंचांचा कॉल आहे, बॅटरचा नाहीये. पंचांचा कॉल आहे आणि तिथे तिसरे पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. इथे बॅटरच्या जर अगदी डोक्यावरती चेंडू असेल, त्याची जर पडताळणी झाली आणि तो जर डोक्याच्या वरती असेल तर नो बॉल, अन्यथा फेअर डिलिव्हरी असेल तर प्रशांत तिथे बाद होतील. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर, क्रिक लाईव्हची टीम, दीपक मंडले सर आणि त्यांची संपूर्ण टीम मुळशी तालुक्यामध्ये सातत्याने त्यांचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरतायत आणि त्याचबरोबरीने नो बॉल. इथे बाउन्सरचा नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंगचा नाहीये, बाउन्सरचाच आहे. तिसरा बाउन्सर हाताळला आणि त्याबद्दल नो बॉल आहे. म्हणजे आताच्या 2 धावा आहेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 41. तर उघडा डोळे आणि पहाणी, मुळशी करंडक झालाय सुपर डुपर हिट. ही स्पर्धा देखील देखणी झाली आहे आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. कुणाल खोंड यांच्यासाठी असलेला फ्री हिटचा चेंडू पाहूया. या फ्री हिटचा इथे फायदा घेतला जाईल का? कॅच घेतलाय म्हणून एकच धाव आहे का? अच्छा, स्ट्राईकला तेच आहे. नो बॉलची एकच धाव आहे. ओके 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 ओके. आताची फक्त नो बॉलची 1 धाव आहे. 40 धावा झाल्यात.
रिव्ह्यू पंचांचा होता तो. पंचांनी नो बॉल दिला नव्हता. चला, इथे आयोजकांकडून एक सूचना देण्यात येते. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंच ऑनफिल्ड डिसिजन काय आहे आणि किती धावा आहेत आणि काय असणार आहे निर्णय, तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. आयोजकांनी इथे सूचना दिली आहे की वेळ आपल्याला वाचवायचा, त्यासाठी आपण षटकं कमी केली आहेत आणि जर इथे जर मध्ये वेळ गेला तर मात्र कडक कारवाई केली जाईल. चला, पंच निर्णय काय? एकच आहे, एकच धाव आहे. यस, एकच धाव आहे. दोन आहे. आताचे एकूण 2 धावा आहेत. 41 धावा झाल्यात. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. कुणाल खोंड आपण पाहतो स्ट्राईकला सज्ज होत आहेत. 41 धावा झाल्यात. 41 धावा. 4 बॅटर बाद आहे. कुणाल खोंड यांना संधी आली आहे चालून, कारण अजूनही काही चेंडू शिल्लक आले. त्यामधला हा चेंडू फ्री हिट आहे. वासिक शेख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर टायमिंग इथे जुळून आलं नाही. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील वेगात पूर्ण होते. जितक्या वेगात क्षेत्ररक्षक पळत आलेत ना, त्याच्यापेक्षा अधिक वेगात दोन्ही बॅटरने इथे धाव देखील पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 43. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. मोठा फटक्याची गरज बॅटरला आहे, तर निर्धाव चेंडूची गरज गोलंदाजाला देखील आहे. एक धाव तर इथे पूर्ण केली आहे. पंच कळवताटचा वाईट बॉल. वाईट +1. आता चेकून 2 धावा आहेत. मोफतच्या धावा आहेत. या धावा खर्च करणं महागात पडू शकतं, कारण दुसऱ्या डावामध्ये तितक्याच चांगल्या गोलंदाजी माऱ्यासमोर तुम्हाला बॅटिंग देखील करायची आहे. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होते. पुन्हा एकदा बिग हिट. काय फटका खेळलाय प्रशांत गायकवाड यांच्या बॅटमधून. मिड विकेटला गवसणी घालणारा एक खणखणीत षटकार. 6 धावा.
धन्यवाद डीजे. चला आपण मगाशी जी माहिती दिली, जी सूचना दिली, आपण इथे लाईव्ह ड्रॉ करणार आहोत. कॅमेरामॅन आप यहाँ पे फोकस कीजिए. आपण पुढच्या ज्या सेमीफायनल्स आहेत, ज्या या मॅच नंतर होणार आहेत, त्याचा लाईव्ह ड्रॉ करतोय. मुळशी तालुक्यातील 3 टीम आहेत ज्या बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आजची विजेती टीम, अशा 4 चिठ्ठ्या इथे आपण बनवलेल्या आहेत आणि त्या 4 टीम मध्ये मिळून आपण इथे लाईव्ह ड्रॉ करतोय. त्यामुळे विनिंग टीम मुळशीच्या तिन्ही टीम लवकरात लवकर या. विनरची टीम आहे ओपन गटामध्ये, त्यांचे प्रतिनिधी कोणी असतील नसतील तरी काही हरकत नाही. या ठिकाणी स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळिंग डोंगरगाव हा संघ आहे. तर दुसरा संघ आहे न्यू गोल्डन बावधन आणि तिसरा संघ आहे सरपंच अंकुश अण्णा वाशिवले 11 मुळशी धरण विभाग. या तिन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेल की आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाजवळ या. मी पुन्हा एकदा त्या संघांची नामं इथे नावं उच्चारेल. स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळेन डोंगरगाव, न्यू गोल्डन बावधन आणि सरपंच अंकुश अण्णा वाशिवले 11 मुळशी धरण विभाग. हे तिन्ही संघाचे संघनायक आणि चालू लढतीतील, म्हणजे या नाही याच्या पुढच्या लढतीतील विनर, अशा 4 चिठ्ठे इथे लाईव्ह ड्रॉ केला जाईल. चला न्यू गोल्डन बावधन संघाचे संघनायक आलेले आहेत. विनरची जर चिठ्ठी ते पहिल्या मॅच साठी आली तर त्यांची सेकंड मॅच खेळवली जाईल आणि ती मॅच जी दुसरी आहे ती पहिली खेळवली जाईल. चला इथे लाईव्ह ड्रॉ करण्यात आलाय. पहिला संघ आहे चला इथे लाईव्ह ड्रॉ झालेला आहे. पहिली चिठ्ठी निघाली होती न्यू गोल्डन बावधन आणि त्यांच्या विरोधात खुल्या गटातील संघ, परंतु ती मॅच आपण सेकंड खेळवणार आहोत. याचाच अर्थ पहिली सेमीफायनलची मॅच असेल स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळेन डोंगरगाव आणि त्यांच्या विरोधात सरपंच अंकुश अण्णा वाशिवले 11 मुळशी धरण विभाग. ही पहिली सेमीफायनल खेळवली जाईल, परंतु सुरू असलेली लढत, चला लवकरात लवकर टिंगरे सरकार ग्रुप आपल्याला विनंती, आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेत. या चालू सामन्यातील विजेता संघ आजच्या दिवसातील खुल्या गटामध्ये लागोपाठच्या 2 मॅच मध्ये ज्या संघाने बाजी मारली आहे ती संविधान ग्रुप डॉन 11 या संघाबरोबर क्वार्टर फायनल खेळेल आणि त्यांच्यामधून जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये न्यू गोल्डन बावधन या संघाबरोबर दुसरी सेमीफायनल खेळेल. त्यामुळे ही मॅच झाल्यानंतर अजून एक मोठी मॅच आहे जी खुल्या गटातील महत्त्वपूर्ण मॅच असेल, जी बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारी मॅच असेल. जो जिंकेल तो पुढच्या फेरीत आणि जो हरेल त्याचं आव्हान मात्र स्पर्धेतील संपुष्टात येईल. मॅचला सुरुवात होते, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती अमित तांबे यांना आमंत्रित केलंय. तर स्ट्राईकला ज्या बॅटरकडे सातत्याने संपूर्ण क्रिकेट जगताची फार मोठी नजर असते, मुंबईचं क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवलंय, पुण्यातील देखील क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय आणि आता आपल्या घरच्या मैदानामध्ये घरची स्पर्धा, घरच्या तालुक्याची स्पर्धा खेळण्यासाठी महेश नानगुडे इथे सज्ज होत आहेत. अमित तांबे गोलंदाजी मार्क वरती आहेत. टिंगरे सरकार ग्रुप याच्या वतीने पहिले षटक हाताळण्यासाठी 52 धावेंचा पाठलाग आहे. पहिला चेंडू खोलवट टप्प्याचा आहे, खोदून तर काढलाय परंतु सिंगल रक्षात्मक भूमिकेमध्ये हा चेंडू खेळून काढलाय. चांगल्या चेंडूला तुम्हाला सन्मान द्यावाच लागतो. म्हणजे ज्या पद्धतीने इथे अमित यांनी पहिला चेंडू हाताळला फुल्लर लेनचा, तो क्रशिंग यॉर्करचा इथे वापर केला आणि तो वापर करत असताना महेश यांनी देखील आपला क्लास दाखवलाय. संयमाने तिथे त्याला उत्तर दिलंय. 1 धाव. इथे मोठा फटका तर खेळलाय
फटका फसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आदित्य जाधव डाऊन दी बॉल येत आहेत. विकेटचं होईल पतन आणि पहिलाच बॅटर इथे झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. सुशांत गायकवाड इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. मॅन फ्रॉम वडगाव धायरी मयूर कारंडे. डावखुऱ्या शैलीचे अजून एक विस्फोटक बॅटर मैदानामध्ये येत आहेत. एक लेफ्टी बाद झाल्यानंतर अजून एक डावखुऱ्या शैलीचा बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. महेश नानगुडे तर आहेतच. त्यांच्या साथीने ताकदवान बॅटरला आमंत्रित केलंय. ॲज अ बाहुबली बॅटर म्हणून म्हणू शकता. शरीर यष्टीवरून तुम्हाला कळेलच. आणि ज्यावेळेस परफेक्ट मिडल बॉल होईल ना त्यावेळेस सर्वात दूरवरचा षटकार देखील आपल्याला पाहायला मिळेल. मयूर कारंडे इथे स्ट्राईकला सज्ज आहेत. परंतु अमित तांबे तितकाच हुशार गोलंदाज आहे. काय या गोलंदाजाला पहिलं षटक हाताळण्यासाठी दिलं. महेश नानगुडेच्या विरोधात काय याला बोलवण्यात आलं त्याचं उत्तर त्यांनी दिलंय. पहिलीच विकेट सुशांत गायकवाड यांना त्यांनी बाद केलाय. पुढचा चेंडू. मोठा फटका तर खेळलाय आणि ज्या पद्धतीने आपण त्या खेळाडूचं कौतुक केलं ना अगदी त्या कौतुकाला साजेसा खेळ. बॉल जाईल सीमारेषा पार. येईल षटकार 6 धावींसाठी. षटकाराने आपलं खातं तर उघडलंय आणि धावसंख्येचा देखील आलेख इथे वाढला जातोय. 7 धावा झाल्यात. बघा या अगोदरच्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली म्हणजे गोलंदाज इथे वर्चस्व गाजवणार. परंतु इथे मयूरने दाखवून दिलाय. तो क्लास दाखवलाय. मागच्या मॅच मध्ये काहीसा सूर जुळून आला नाही. काहीसा बॅटवरती चेंडू आला नाही. परंतु ही मॅच वेगळी आहे. हा फॉर्मॅट वेगळा आहे आणि या मॅच मध्ये मात्र इथे षटकार खेळून काढलाय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषा पार. बस काय भावा मिळाल्या या 6 धावा. षटकार. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 षटकार मयूर कारंडे यांच्या बॅट मधून. लगा तो 6 षटकार. पुन्हा एकदा बॅट तर इथे वेगवान फिरवली गेली परंतु एक धाव इथे जेमतेम प्राप्त केली जाते. हेलिकॉप्टर पद्धतीने तितक्याच वेगामध्ये बॅट फिरवली गेली. टायमिंग जुळून आलं नाही परंतु सिंगल तर मिळते. 2 षटकारानंतर आलेली एकेरी धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14. 52 धावेंचा जो पाठलाग आहे. सुरुवात काहीशी खराब झाली परंतु मयूर कारंडे आले आणि त्यांनी बॅक टू बॅक 2 षटकार मारून पुन्हा एकदा संघाला मॅच मध्ये घेऊन आलेत. पुढचा चेंडू. महेश नानगुडे. एका हाताची कमाल आहे. एका हाताने देखील हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडून देऊ शकतो. महेश नानगुडे यांचा या स्पर्धेतील हा पहिला षटकार. 6 धावा. महेश नानगुडे आणि त्यांचा तो फॉर्म प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिला असेल. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर महेश नानगुडे या नावाची चर्चा सातत्याने केली जाते. मुळशी तालुक्याचं एक भूषण आहे ज्याने अलीकडच्या कालावधीमध्ये फार नावलौकिक कमवलाय. म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये देखील या खेळाडूची फार मोठी मागणी आहे. मोठे मोठे संघ त्यांना खेळण्यासाठी आमंत्रित करतात. शुभम इथे गोलंदाजी मार्कवरती आले. त्या इथे म्हणू शकता हे भगवान ये क्या हुई. मोहे मोहे बोलायची गरजच नाही. 2 क्षेत्ररक्षक असे आहेत की त्यांच्या हातातून झेल कधी सुटला नाही. परंतु दोघात तिसरा. आता सगळं विसरा. झेल इथे निसटतोय. मयूर कारंडे यांना मिळालेलं जीवदान. दोन्ही खेळाडू एकमेकांना तिथे दोष देतात. चुकी कोणाची आहे ते तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल. अशा परिस्थितीमध्ये एकमेकांना कॉल देणं किती गरजेचं आहे. हे मोठं क्रिकेट आहे. हे ओपन गटातील क्रिकेट आणि अशा छोट्या छोट्या चुका तुमच्या हातून होणं फार कमी प्रमाणात अशा चुका घडणं फार गरजेचं असतं. परंतु इथे चूक होते. एक धाव मिळते. मयूर कारंडे नॉन स्ट्राईक एंडला तर स्ट्राईक एंडला महेश.
पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. काय गोलंदाजी इथे शुभम गीते यांची आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली, दुसऱ्या चेंडूवरती महेश नानगुडे सारख्या बॅटरला इथे बांधून ठेवलंय, बेड्या ठोकल्यात, अगदी एका जागेवरती उभं केलंय. अप्रतिम गोलंदाजी शुभम गीते यांची आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज आहे. धावसंख्या 21. पुन्हा एकदा इथे कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर इथे पूर्ण केली गेली. दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव पूर्ण आहे. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 3 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 7 5 और ताज 3 धावा. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 34. एक बॅटर बाद आहे. 24 धावा झाल्यात, माफ करा. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक सुरू आहे. चांगली गोलंदाजी आहे. म्हणजे दोन्ही चेंडूवरती जर आपण पाहिलं, तिन्ही चेंडूंवरती संधी निर्माण करण्याचा प्रयत्न शुभम यांनी केलाय. आता देखील क्षेत्ररक्षक फार दूरवरती होते, अन्यथा महेश नानगुडे काहीशी अडचणीत सापडले असते, परंतु 3 धावा तर मिळत आहेत. 24 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु अतिरिक्त झालेली उसळी आणि त्याचमुळे पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आहे. फर्स्ट बाउन्सचा देखील इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 25 झाल्यात. अजूनही 27 धावेंची गरज आहे. 27 अजूनही बनवायच्या आहेत. मयूर कारंडे यांना मिळालेलं जीवदान पाहूया, त्या जीवदानाचा फायदा घेतला जाईल का. पुन्हा एकदा त्या मिळालेल्या जीवदानाचा फायदा आणि त्याचा फायदा घेत असताना बॉल 1 बाउंस सीमारेषा पार. मयूर कारंडे यांच्या बॅटमधून चौकार. चार धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 29. मिळालेल्या जीवदानाचा फायदा चोळायचं काम मयूर कारंडे इथे करतायत. पुढचा चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे. आता मात्र चुकी होणार नाही. चूक एकदा झाली, दुसऱ्यांदा करून चालणार नाही. इथे विकेटचं पतन होत आहे. मयूर कारंडे 2 षटकार 1 चौकारानंतर डगआउटच्या दिशेने येत आहेत. 29 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर हमराज मृत्युंजय संघाचा. बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. वैभव पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. विश्वजित ठाकूर यांनी आपल्याला इथे आमंत्रित केलंय. वैभव पाटील, मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. मयूर कारंडे इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी अजून एक तितकाच ताकदवान बॅटर आहे धनंजय बिनताडे. अजून एक विस्फोटक बॅटर म्हणून या खेळाडूला आपण खेळताना पाहिलेलं आहे. काही अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यामध्ये धनंजय बिनताडे हे प्रमुख नाव आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. अप्रतिम गोलंदाजी त्यांची आपण पाहिली. बॅटिंगसाठी देखील ते आता इथे आमंत्रित केले जाते. बिग हिट करण्यामध्ये ते माहीर आहेत आणि अलीकडच्या कालावधीमध्ये हमराज मृत्युंजय संघाचे प्रमुख खेळाडू देखील झालेत. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. पंच कळवत आहेत इथे व्हाईट बॉल आहे आणि मला वाटतं काहीशी चर्चा खेळाडूंमध्ये आहे, परंतु शेरू लोहार इथे तिसऱ्या पंचांकडे ही मागणी करतायत. मुख्य पंचांना इथे चॅलेंज दिलंय की जो तुम्ही निर्णय दिलाय त्याचं चॅलेंज आहे. पाहूया तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. हा योग्य चेंडू आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. धनंजय भिंताडे, महेश नानगुडे ही प्रमुख नावं आहेत. त्यामध्ये वासिक शेख देखील आहेत, त्याचबरोबर निहाल तुसामत देखील आहेत की ज्यांनी पुणे शहरातून मुंबई सारख्या शहरामध्ये देखील चांगली कामगिरी केलेली आहेत आणि तेच खेळाडू आज हमराज मृत्युंजय संघाबरोबरच या मैदानामध्ये आलेले आहेत. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या 30 झाली आहे. अजून 22 करायच्या आहेत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल म्हणजे रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग टीमने. इंग्रज सरकार ग्रुपने आपला रिव्ह्यू जो आहे तो गमावलेला आहे. त्यामुळे पंचांचा निर्णय हा तुम्हाला मान्य करावा लागेल, अथवा पंच जो तिसऱ्या पंचांचा कॉल करतील तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. पुढचा चेंडू शुभम यांचा. इथे जितक्या वेगात आला तितक्याच वेगात बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमारेषा पार.
पुन्हा एकदा येईन 6 षटकार. धन्यवाद. नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय आपल्या सर्वांचेच लाडके आणि आमचे गुरुवर्य ज्यांच्या माध्यमातून समालोचन कक्षामध्ये फार मोठी मदत आमच्यासारख्या नवीन समालोचकांना मिळाली आहे ते आमचे गुरुवर्य दीपक मंडले सरांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. वेलकम सर. आपलं पुन्हा एकदा मुळशी करंडक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 12 चेंडू आणि 16 धावींची गरज. मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. प्रशांत यांचं स्वागत. काय फटका तिथे सजवलाय. या स्पर्धेतील डावखुऱ्या शैलीच्या बॅटर मधून सर्वात दूरवरचा षटकार. 6 धावा. धन्यवाद. एक चांगला फटका फॉर्म येण्यासाठी महेश नानगुडे यांचा. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळत आहे. पहिला लांब गेला परंतु दुसरा देखील काही जवळ नाहीये. हा देखील चेंडू जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक महेश नानगुडेचा ब्लास्ट. षटकार. धन्यवाद. 10 चेंडूंमध्ये अजूनही 4 धावींची गरज आहे आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय. बॅक टू बॅक तिसरा. महेश नानगुडेंनी याच षटकामध्ये मॅच संपून टाकली आहे. तब्बल 9 चेंडू राखत हमराज मृत्युंजय संघाने आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण लढतीमध्ये प्रवेश मिळवला आहे. विजेत्या संघाचं अभिनंदन. तर टिंगरे सरकार ग्रुप यांनी देखील चांगला खेळ केला. त्या संघाचं देखील पुढील मनपूर्वक असं अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण लगेच प्रदान करणार आहोत आणि त्याचबरोबर पुढील मॅचचा टॉस दीपक मंडले सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला जाईल. ऐका ना, हमराज मृत्युंजय संघ मॅच लगेच चालू करायची. आतमध्ये जाऊ नका. ते खेळाडू बाहेर येतील. प्लीज सहकार्य करा. चला तुम्ही प्रॅक्टिस सेशन पटकन बंद करा. महत्वाची मॅच आहे. लगेच टॉस करून घ्यायचा आहे. संविधान ग्रुप डॉन 11 कॅप्टन आणि हमराज मृत्युंजय कॅप्टन. चला लगेच आपण टॉस करूया. दीपक मंडले सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. सर वेळेत वेळ काढून आलेत. त्यांना ठाऊक आहे मुळशी करंडकाचा दबदबा फार मोठा होत चालला आणि ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम आयोजकांनी केलं आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मंडले सर देखील इथे दाखल झालेत. सर इकडे या. पुढील मॅचचा टॉस आणि क्वार्टर फायनलची लढत. एका बाजूला संविधान ग्रुप डॉन 11 आणि दुसऱ्या बाजूला हमराज मृत्युंजय. हेड कॉल आहे. टॉस कोणी जिंकलाय? रोहित टॉस जिंकलाय. पटकन 2च मिनिटात निर्णय काय असेल? फिल्डिंग सर. पहिल्या 2 मॅच तर लागोपाठच्या जिंकलेल्या आहेत परंतु प्रतिस्पर्धे पुन्हा एकदा तितकाच ताकदवान आहे. ठाऊक आहे की काय फॉर्म मध्ये आला आणि महेश नानगुडेची बॅटिंग याबद्दल काय सांगाल आणि टीम बद्दल काय सांगाल? तर महेश बद्दल बोलायचं झालं तर महेश खूपच डेंजर फॉर्म मध्ये आहे आणि टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. आम्ही चेसिंग करू नक्कीच आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. पुढील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. महेश नानगुडे इथे या जरा 2 मिनिटं. अलीकडच्या कालावधीमध्ये क्रिकेट रबर बॉल क्रिकेटचं फार मोठं फॅड आलं आणि त्यामध्ये तुमच्या नावाची चर्चा केली जाते. आपल्याच भागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. स्पर्धेबद्दल काय सांगाल? सर ही स्पर्धा खूप छान होती. मी मागच्या वर्षी पण मुळशी करंडक ही खेळलेलं आहे आणि आपलंच आहे. मुंबईचं क्रिकेट आणि पुण्याचं क्रिकेट काय तफावत वाटते? सर तिथं कंटिन्यू क्रिकेट आहे आणि इथं थोडं आपल्या इथं थोडं कमी क्रिकेट होतं त्यामुळे थोडंसं फरक आहे. चला पुढील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. पुढील मॅचचा म्हणजे महत्त्वपूर्ण मॅचचा इथे टॉस संपन्न झाला आणि इथे आपण पाहिलं तर संविधान ग्रुप डॉन 11 या संघाने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हमराज मृत्युंजय या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. महत्त्वपूर्ण लढत आहे. कुठेही जाऊ नका. पाहत राहा मुळशी करंडक 2025 हा रबर बॉलचा रंगारंग सोहळा या मैदानामध्ये संपन्न होतोय. कुठेही न जाता क्वार्टर फायनलच्या लढतीकडे आपण लगेचच वळणार आहोत जिथे संविधान ग्रुप डॉन 11 क्षेत्ररक्षण करेल आणि इथे
हमराज मृत्युंजय संघ बॅटिंग करेल. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा जुन्नर भूषण, मुंबई भूषण, चंद्रकांत शेट्टे सर आपल्या बरोबर जोडले जातील आणि त्यांच्या आवाजामध्ये ही मॅच अगदी रंगताना पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. या सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत असेल. O2 कॉम्बॉक्स चंद्रकांत शेट्टे सर, धन्यवाद. चला प्रॅक्टिस बंद करा, मॅच सुरू करा, कारण 4 मॅच बाकी आहेत आणि आता जवळपास 4:15 वाजलेले आहेत. चला मॅच सुरू होते. आज चला पंच, हा अंपायर आतमध्येच आहेत, मॅच सुरू करा.